यानंतरची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। जळगावमध्ये गॅस टंचाईनंतर आता पेट्रोल आणि डिझेल टंचाईचा देखील मोठा फटका नागरिकांना सहन करावा लागतोय। शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध नसल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। शेतकरी देखील ट्रॅक्टर आणि शेतीच्या यंत्रांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये डिझेल घेण्यासाठी गर्दी करतात। काही ठिकाणी इंधन संपल्याचं फलक लावण्यात आलं असून नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावं लागतंय। या परिस्थितीमुळे प्रशासनाने तातडीने सुरळीत इंधन पुरवठा करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। आखाती देशातील युद्धानंतर गॅस टंचाई झाली आणि आता गॅस टंचाईच्या रांगा ज्या पद्धतीने आपण बघितलेल्या होत्या, आता तशाच पद्धतीच्या रांगा आपण जळगाव शहरातील मोहाडी रोड परिसरामध्ये पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी बघतोय। आपण बघतोय आज सकाळपासूनच या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी शेतकरी वर्गांच्या मोठ्या रांगा, लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहे। आपण बघतोय या रांग्यामध्ये कॅन ठेवण्यात आलेली आहे आणि या कॅनच्या माध्यमातून जर बघतोय तर डिझेल आणि पेट्रोल आपल्या शेतामध्ये लागणाऱ्या साधनांना या ठिकाणी नेताना हे शेतकरी वर्ग दिसून येत आहे। तर अनेक शेतकरी वर्ग जे आहे ते जळगावच्या काही बाहेरच्या तालुक्यामधून या ठिकाणी आलेले आहेत। इतर तालुक्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा साठा या ठिकाणी संपल्यामुळे जळगाव शहरात एकाच पेट्रोल पंपावरती हा साठा उपलब्ध आहे। त्याचमुळे दादा काय सांगसाल, तुम्ही काय खरेदी करताय? इथे कॅन घेऊन आलेले? मी डिझेल घ्यायला आलेलो, मला कम से कम 3 दिवस झाले डिझेल भेटत नाहीये। ते म्हणतात सरकारी नियमानुसार 7 ते 5 डिझेल घ्या। आम्ही सरकारच्या नियमान चालले तर आमचं ट्रॅक्टर का भरून चालवणार आहे का? ट्रॅक्टर रात्री चालतं आमच्या, आम्हाला रात्री डिझेल पाहिजे। दिवसाला घ्यायला यायचं ते सरकारी गाड्या आहेत, चार चाकीवाले हे सगळे नोकरीवाले। आम्ही शेतकऱ्यांना करायचं काय? शेती किंवा तयार करायची? पाणी पडलं तर काय खायचं? आम्हाला नाही, तुम्ही 50 लिटर देतात, 30 लिटर तर द्या। लोकांच्या गाड्या 4 व्हीलर पॅक केल्या जात आहे। निश्चितच अजून काही शेतकरी वर्ग आहेत, आता काय सांगाल? तुम्ही डिझेल साठी या ठिकाणी रांगेत उभे दिसताय। मुळात विषय काय आहे, सध्या पूर्ण सगळीकडे महाराष्ट्रावर त्याच्यामध्ये शेतीची कामं चाललेली आहे। नागाटी म्हणा, वगैरे म्हणा, तर त्यांना अत्यंत अशी त्यांना डिझेलची गरज आहे। आणि तालुक्यावर लोक चक्रवाती डिझेल नाही आहे। आणि इथे आले तर मला तुम्हाला डिझेल मिळणार नाही, लाईन उभे राहा। हा कुठला प्रॉब्लेम आहे? हा सरकारचं धोरण काय तेच कळत नाहीये। किती डिझेल मिळालेलं आहे? कुठून आलेले तुम्ही? मी आलो इथून जवळ झालेलं आहे, पण मग मी 5 पेट्रोल पंप फिरलो, शेवटी मला इथं 2000 मिळालं। मी त्यांना 5000 डिझेल मागितलं, त्यांनी मला 2000 दिलेलं आहे। मिळणार नाही म्हणे। आता या पंपाचे मॅनेजर आपल्यासोबत आहे। दादा काय सांगाल, या ठिकाणी किती डिझेल दिले जात आहे? आपल्याकडे फक्त 2000 रुपयाचा डिझेल दिलं जात आहे। 100 पासून ते 2000 पण डिझेल पण देत आहे लोकांना। ते शेतकरी लोक पूर्ण, असे काही बाहेरचे लोक नाही। कारण की डिझेलची टंचाई वाचते का? नाही, वाचते म्हणजे दुसऱ्या पंपावर डिझेल नाही, म्हणजे एका पंपावर पण लोड येतोय ना। नांदूरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।